त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप होती त्या सीन्समध्ये. एखाद दुसरा सीन मी सांगतो त्याच्यामध्ये. एका सीनमध्ये तो आमचा मतिमंद मुलगा अख्ख्या नाटकामध्ये अतुलने एक शब्द नाही उच्चारला, असं करायचा. फक्त बोलणारे आम्ही होतो, मोहन जोशी होता, पण तो बोलायचा नाही अधिकार. फक्त तो जन्मताच मतिमंद दाखवला होता. तर आमच्या अगदी अशा काय म्हणतात त्याला कोंदट गसलेल्या घरामध्ये एक असा मोडका ट्रान्झिस्टर टांगलेला असतो आणि त्याला चालता येत नाही. तो असा असा चालतो आणि त्या आपल्या तंद्रीमध्ये ट्रान्झिस्टरवर हात मारतो. एकदम वेस्टर्न पॉप म्युझिक सुरू होतं. दचकतो एकदम अतुल. तर दचकून त्याला खूप आवडतं म्युझिक, तो नाचायला लागतो. तेव्हा मी हातातलं टायपिंगचं काम सोडून मुलाला नाचताना बघून मला भयंकर आनंद होतो आणि मी पण त्याच्याबरोबर नाचायला लागतो. बॉल डान्स होता आमचा स्टेजवर आणि आमचा तो बॉल डान्स चालू असताना तो अतिशय आनंदाने आणि मुलगा आनंदात नाचतोय म्हणून मला झालेल्या हर्षाने आम्ही नाचताना ऑफिसमधून स्वाती येते, मुलाची आई माझी बायको, आणि आम्हाला नवऱ्याला आणि मुलाला नाचताना बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं. मला अजूनही ती एक्सप्रेशन त्या दोघांची आठवतात. माझं अर्थात मला दिसत नव्हतं पण मला जाणवत होतं तर असे अनेक प्रसंग त्याच्यामध्ये होते ज्यात मी म्हटलं त्याप्रमाणे अभिनयाचा कस त्याच्यात लागलेला होता. मला अतुलची खूप आठवण येते की आम्ही या नातीपोतीमधले तीन कलाकार मेजर इकडे आहोत आणि अतुल नाही आहे. त्याच्यामध्ये मला त्याची खूप आठवण येते. मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी देऊन जाते, तसंच तुम्हाला पुरस्कारही देऊन जातो. नवी भूमिका तुम्हाला अधिक डोळस बनवते, शहाणं बनवते आणि नवा पुरस्कार तुम्हाला विनम्र बनवतो. तर मला स्वतःला असं वाटतं की मला जीवनगौरव पुरस्कार जो मिळाला आहे तर माझ्या अजूनपर्यंत सगळ्या नाटकातल्या साथीदारांच्या समवेत त्यांच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारतो. धन्यवाद.